शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. गॅस सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे मोठी अडचण, तर घरगुती गॅस सिलेंडर देखील 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्यामुळे अडचणीमध्ये वाढ. LPGच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन कडून चिंता व्यक्त. ठाणे, रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग, तर नागपुरात छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर. सोलापूर, कोल्हापुरातही बोजवारा. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. भारताकडे पेट्रोल, डिझेल, LPGचा पुरेसा साठा उपलब्ध. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. संसद भवनामध्ये पंतप्रधान मोदींची महत्वाची बैठक. पेट्रोलियम मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. LNG तुटवड्यासंदर्भात ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका. MIDCला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन LNGची गरज. मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत. स्टील कंपन्यांमधील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर. इराण-इस्रायल युद्धामुळे JNPA बंदरात 4000 कंटेनर अडकले. कंपन्यांनी शिपिंग करण्यास नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांसमोर मोठं संकट. युद्धावर भारत सरकारची भूमिका म्हणजे शंठांची शांतता. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. तर शांतता शंठांची नसते, तर ती सामर्थ्यवानांची असते. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. भाजपने ठाकरेंचे 3 पंचायत समिती सदस्य पळवले. अंबादास दानवेंचा आरोप. संभाजीनगरच्या पंचायत समितीसमोर ठाकरे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवाराला दानवेंकडून धक्काबुक्की. विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नांची संख्या वाढणार. सर्वपक्षीय आमदारांची मागणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून अंशतः मान्य. दिवसभरामध्ये आता 5 पेक्षा जास्त लक्षवेधी स्वीकारल्या जातील. विश्वविजेत्या कर्णधाराचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव चेंबूरमधील घरी दाखल. देशासाठी विश्वचषक जिंकल्याचा आनंद. सूर्यकुमारची प्रतिक्रिया. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.